प्राइम टाइमची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा झाली। मात्र आता संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसतंय। जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा अमरावती आणि गोंदियातल्या कर्मचाऱ्यांनी दिलाय। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। अमरावती आणि गोंदियात कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू असल्याचं समजतंय। त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली की काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। जोपर्यंत पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा निर्धार अमरावती आणि गोंदियातल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। ओपीएस म्हणजे ओपीएस हीच आमची एकमेव मुख्य मागणी आहे। परंतु शासनानं परत त्यांना गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये आर्थिक सुधारणासह पूर्वीप्रमाणे पेन्शन देण्याचा आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दल ते काही बोलले नाहीत। आम्हाला जशीची तशी इतर राज्यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांनी जी जुनी पेन्शन लागू केली आहे त्याच धर्तीवर आम्हाला जशीची तशीच पेन्शन पाहिजे आहे। आम्हाला सुधारणासह नको आणि आम्हाला 3 महिन्याची समिती सुद्धा नको। म्हणून आमचा संप उद्याही सुरूच राहील। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेला शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला। संपकरी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली। ही चर्चा यशस्वी ठरल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीरही करण्यात आलं। आता यानंतर उद्यापासून संपकरी कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याची माहिती विश्वास काटकर यांनी दिलेली आहे। संपकऱ्यांनी संप मागे घेतलाय, मात्र आता सेवेची गुढी उभारण्याची खरी गरज आहे। शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पिकांचे पंचनामे केव्हा होणार, रुग्णालयातील सेवा, शाळांना लागलेलं कुलूप, 10वी 12वीचे निकाल लवकर लागणार का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत। आमची आजची जी चर्चा आहे माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत झाली आणि मी आपल्याला या ठिकाणी घोषित करू इच्छितो की ही चर्चा यशस्वी झाली। कारण आमचा मूळ प्रश्न किंवा आमची मूळ मागणी ही सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी मागणी होती। जुन्या पेन्शनमुळे नव्या पेन्शनची तुलना करताना जुनी आणि नवी यांच्यामध्ये मोठं आर्थिक त्या ठिकाणी अंतर होतं। त्यामुळे हे अंतर नष्ट करून जुनी नवी पेन्शन यापुढे जरी आली तरी सर्वांना समान वेतन, त्यात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अंतर राहणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेऊन तसं लेखिक स्वरूपात शासनाने आम्हाला त्या ठिकाणी अवगत केलेलं आहे। शासनाचे निश्चित आभारी आहोत। किंबहुना शासनाने जी संवेदनशील भूमिका घेऊन या संपकऱ्यांना समजून घेतलं त्याबद्दल निश्चितच हे शासन निश्चित या संबंधातली जी कार्यवाही अग्रक्रमाने राहून किंवा ज्या शीघ्रगतीने करण्याची आवश्यकता आहे ती करील अशा प्रकारचा विश्वास वाटतो। मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना, शिक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी उद्यापासून कामावरती हजर राहायचं आहे। आज माझ्या समवेत संबंधित संघटनाची बैठक झाली। या बैठकीत सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यासमोर असलेल्या आवाहनांचा विचार करता राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचं मी स्वागत करतो। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा जो काही प्रश्न होता तो आम्ही ॲड्रेस केला आहे। म्हणजे कुठेही इगो न ठेवता त्यांना जी सोशल सिक्युरिटी हवी आहे, त्यांना रिटायरमेंट नंतर जे बेनिफिट्स हवे आहेत त्या संदर्भातलं जे तत्व आहे ते तत्व आम्ही मान्य केलेलं आहे। आता त्याचं वर्किंग कसं करायचं याकरता ही कमिटी काम करते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळेच कुठेही सरकारने आडमुठी भूमिका न घेतल्यामुळे मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे।
गेल्या 7 दिवसांपासून राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे रखडले होते। मात्र आता कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। उद्यापासून कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत, त्यामुळे शेतीच्या नुकसानाचे पंचनामे सुद्धा सुरू होतील अशी आशा आहे। हे कामावर तुम्ही हजर राहिल्यानंतर विशेषतः ज्या ठिकाणी गारपीट वगैरे झालेली आहे, ज्या शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना तातडीने कशी मदत मिळेल या संबंधामध्ये विशेष काम त्या ठिकाणी करायचं आहे। त्याचबरोबर हॉस्पिटल्स वगैरे ज्या ठिकाणी आहेत तिथे काही कामाचे त्या ठिकाणी तुमच्या अब्सेन्सीमुळे जे काही घडलं असेल त्या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनी सतर्क राहून सर्व जनतेला कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं, अशा पद्धतीचे सर्वांना सूचना या संघटनेमार्फत दिलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय। सरकारच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय, तर 7 दिवसांचं जे पेंडिंग काम आहे ते जलद गतीने करू असा विश्वास कर्मचाऱ्यांनी देखील व्यक्त केलाय। सरकारच्या निर्णयाचं या कर्मचाऱ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि 7 दिवसांपासून जे काम प्रलंबित आहे ते काम तातडीने वेगाने करू, शीघ्र गतीने करू असं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। अधिकाऱ्यांना चर्चेला बोलवलं होतं। राजपत्रित अधिकाऱ्यांना संप करता येत नसताना सुद्धा त्यांना चर्चेला बोलवून आमच्या संपामध्ये फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न ह्या शासनाने केला, राज्यकर्त्यांनी केला। आम्ही त्यांना बिघडते नाही, आम्ही म्हटलं आम्ही तुमच्या चर्चेला येतच नाही म्हटल्यानंतर आम्हाला चर्चेला बोलवलं। त्यांनी सांगितलं की समिती नेमली आहे, म्हटलं समितीचा स्पष्ट रिपोर्ट आम्हाला पाहिजे। समितीने सांगितलं आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत, आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देणारच आहोत। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जात दर्शन घेतलंय। धीरेंद्र कृष्ण शास्त्री दर्शनासाठी रांगेत उभं राहिल्यानं भाविकांची मोठी गर्दी झाल्यानं दर्शन रांगेत गोंधळ झाला। दरम्यान यानंतर पोलिसांनी बागेश्वर बाबांना दर्शनासाठी मंदिरात नेलं, मात्र मंदिर प्रशासनानं यानंतर नाराजी व्यक्त केली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी मंदिरात येण्याच्या अगोदर माहिती द्यायला हवी होती, जेणेकरून मंदिर परिसरात गोंधळ झाला नसता असं मंदिर प्रशासनानं म्हटलंय। प्रत्येक भाविकाला देवाचं दर्शन घेणं हे कर्मप्राप्त आहे, त्यांनी यावून दर्शन घ्यावं, पण त्याच्यामुळे भक्तांना त्रास झाला हे योग्य नाही आणि त्याबद्दल आमची नाराजी आम्ही पोलीस प्रशासनाला दाखवलेली आहे। एक लक्षात ठेवा, इतर वेळेला काही बाबा वगैरे आल्यानंतर अशा पद्धतीचं वागणं नसतं, पण आज ज्या प्रकारे झालं त्याच्याबद्दल आम्ही आमची नाराजी पोलिसांना कळवलेली आहे आणि अशा पद्धतीने सिद्धिविनायक देव भगवान असताना इथे आणखीन असे बाबा आणि हे चुकीच्या पद्धतीने येणं हे आम्ही त्याच्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मीरा रोड इथल्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या गळ्यातले दागिने काही चोरट्यांनी लंपास केले होते। दरम्यान हे चोरटे राजस्थानमधून आल्याचं समोर आलेलं आहे। या चोर महिला बावरिया गँगमधल्या असल्याचं समजतंय। या महिला केवळ चोरी करण्यासाठी राजस्थानमधून मीरा रोडमध्ये आलेल्या होत्या। यानंतर या महिलांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे। या महिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। स्थानिक तिथले स्वयंसेवक आणि पोलीस यांनी सतर्क राहून तिथला थोडंफार नजर ठेवून त्या दिवशी जागेवरच तिथल्या 6 महिलांना ताब्यात घेतलेलं आहे। त्या 6 महिलांना काल अटक केलेली आहे। त्यांना 3 दिवस PC भेटलेले आहे, पोलीस कस्टडी रिमांड। प्राथमिक तपासामध्ये त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। त्याच्यामध्ये काल जवळपास 36 महिलांची सोनसाखळ्या चोरी गेलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काही आता गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे, अजूनही तपास चालू आहे। त्यांचे जे काही अन्य साथीदार महिला आहेत, त्याच्यामध्ये काही पुरुष असतील, या सगळ्यांचा शोध घेणं काम चालू आहे। 25 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये केलेली हत्या आणि मारहाणीचा बदला घेण्यासाठी नवी मुंबईमध्ये हत्या करण्यात आली। 4 दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची भर दिवसा दोघांनी गोळी झाडून हत्या केली होती। या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला आणि तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आता 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। यातील मुख्य आरोपी गुजरातच्या कच्छमधला असून गोळीबार करणारे 3 आरोपी बिहारमधून ताब्यात घेण्यात आले। नेरूळमध्ये हत्या झालेल्या व्यावसायिकानं 25 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये एकाची हत्या करून त्याच्या नातेवाईकांना भर चौकात मारहाण केली होती आणि याचाच राग मनात धरून बदला घेण्यासाठी बिहारमधील सराईत गुन्हेगारांना 25 लाखांची सुपारी देण्यात आली। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।
त्यावेळेच्या मृतकाच्या नातेवाईकांनी सुपारी देऊन काही शूटर्सला हायर केलं होतं. तर ते शूटर्स सुद्धा आपण बिहार राज्यामधून 3 शूटर्सला अटक केलेली आहे आणि सुपारी देणाऱ्यांना सुद्धा आपण अटक केलेली आहे. बीडमध्ये एका पठ्ठ्यानं बायकोच्या वाढदिवसासाठी चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम कुठलाही असो, गौतमी पाटील असल्याशिवाय कार्यक्रम जणू अपूर्णच असतो अशीच काहीशी परिस्थिती आहे. बीडमधल्या एकानं आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौतमीचा डान्स शो ठेवला होता. यावेळेला शेकडो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते. त्यामुळे गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाची बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात चर्चा होतीये. प्रगती टेकच्या संस्थापका प्रगती किरण गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सन्मान म्हणून आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातीलच एक छोटासा कार्यक्रम आपण गौतमी पाटील यांचा ठेवला होता. हा कार्यक्रम आयोजन करण्याच्या मागे एक विशेष कारण असं होतं की माझ्या पत्नीने मागणी केली होती की तुम्ही गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवा, म्हणून त्याच्या मागणी खातीर आपण हा कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम यशस्वी झाला. मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस उपस्थित राहिले व कार्यक्रम खूप चांगला झाला. त्याबद्दल मी तुमच्या सर्व आयोजकांचे आभार मानतो. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये आता हाफ तिकीटची सवलत मिळाल्यानंतर महिला प्रवाशांची संख्या आता चांगलीच वाढली आहे. 18 मार्च या एका दिवशी एसटीचा तब्बल 5 कोटींचा व्यवसाय वाढलाय. पाहुयात या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट. महिलांना एसटी प्रवासात हाफ तिकीटची सवलत मिळाल्यानंतर महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. 18 मार्च या एका दिवशी एसटीचा तब्बल 5 कोटींचा व्यवसाय वाढलाय. कोरोना आणि त्यानंतरच्या एसटी संपामुळे प्रवाशांची संख्या प्रचंड रोडावलेली होती. पण निम्म्या तिकिटाच्या सवलतीमुळे आता महिला प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. शासनाने इतकी सुविधा महिलांसाठी केली आहे, तर आधी मी त्याचे अभिनंदन करते आणि पुढची वाटचाली अशीच महिलांसाठी खूप असावी. आणि जे आज केले ना, खूप छान केले. आम्ही आधी लाल डब्यात जायचो, प्रवास करायचा, खूप आनंद वाटायचे. महिला प्रवाशांच्या पायगुणानं एसटीला पुन्हा अच्छे दिन येतील अशी अपेक्षा एसटी कर्मचारी व्यक्त करतायत. पहिल्यांदाच पूर्णपणे बसमध्ये महिलांचा प्रवास एवढ्या संख्येने पहिल्यांदाच आहे माझ्या 12 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये. तरी पण आत्तामध्ये प्रवासी संख्या रोडवल्यामुळे जरा वाईट पण वाटायचं. बाबा पूर्वीचे दिवस कसे होते, आता कसे यायला लागलेत. पण आता परत एसटीला नक्कीच चांगले दिवस येतील. महिला प्रवाशांची संख्या वाढल्यास त्याचा महसूल एसटीला मिळेल. शिवाय 50% सवलतीचं अनुदानही सरकारकडून एसटीला मिळणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांमुळे एसटी तोट्याच्या गाळातून बाहेर पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. समुद्रामध्ये टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे समुद्रातल्या जलचरांना गंभीर धोका निर्माण झालाय. पुढच्या 27 वर्षात मुंबईतल्या समुद्रात माशांऐवजी फक्त प्लास्टिकच सापडेल असा अंदाज पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांमधील समुद्रात हजारो टन प्लास्टिक आणि कचरा टाकला जातोय. या कचऱ्यामुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आलेली आहे. प्लास्टिकचं हे प्रमाण असंच राहिल्यास मुंबईजवळच्या समुद्रातून मासे आणि इतर जलचर गायब होण्याचा धोका आहे. त्यामुळे मासेमारांच्या जाळ्यात माशांऐवजी फक्त प्लास्टिक सापडेल असा अंदाज आहे. मुंबईच्या अरबी समुद्र किनारपट्टीत काही विशिष्ट माशांच्या प्रजाती सापडतात. या माशांच्या प्रजातीही आता नष्ट होण्याची शक्यता आहे. समुद्रात प्लास्टिक फेकण्याच्या वृत्तीमुळे मुंबईकरांनी स्वतःचा विनाश स्वतःच ओढवून घेतलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आज जागतिक चिमणी दिवस आहे आणि जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा खरं तर हा आजचा दिवस. सध्या देशभरातल्या चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र त्यातही चिमण्यांचं अस्तित्व जपून ठेवण्यासाठी खामगावातील एक शिक्षक प्रयत्न करतायत.
संजय गुरव असं त्यांचं नाव असून त्यांनी त्यांच्या घरासमोर 40 ते 50 चिमण्यांची घरटी तयार केलेली आहे। गुरव यांनी चिमणी प्रेमाचा हा छंद स्वतःपुरता मर्यादित ठेवलेला नाही, तर त्यांनी अनेक घरटी तयार करून ती राज्याबाहेरही वितरित केली आहे। काँक्रीटच्या वस्तीमध्ये तिला खोप्याकरता जागा मिळेनाशी झालेली आहे। ती जागा जर आपण कृत्रिम पद्धतीने जर उपलब्ध करून दिली तर चिमणी सहज त्या कृत्रिम घरट्याचा स्वीकार करते, आनंदाने त्यामध्ये अंडी घालते आणि त्या घरट्यामध्ये ती आपल्या पिल्लांना घास भरवतानाचे अनेक चित्र तुम्हाला आमच्या या उपक्रमाअंतर्गत पाहण्यास मिळतील। तर मला या ठिकाणी हे नोंदवावंसं वाटते की जर आपण त्यांना कृत्रिम घरटी उपलब्ध करून दिली तर नक्कीच चिमण्या त्याचा आनंदाने स्वीकार करतात। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये आज राकेश चौरस्तिया यांच्या बासरी वादनानं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं। या फेस्टिवलचा आजचा 4था दिवस आहे। 963 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिर परिसरात या आर्ट फेस्टिवलचं मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आलं। याआधी शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, अमित त्रिवेदी, मैथिली ठाकूर, मोहित चौहान यांनी या फेस्टिवलमध्ये आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं होतं। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच प्राईम टाईममध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।